माननीय नामदार श्री संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे। कार्यक्रम होते तिकडे चला एक परेड कमांडर, एक सेकेंडरी कमांड, 12 प्लेटून कमांडर और 336 जवान हाजिर हैं। परेड आपकी निरीक्षण के लिए तैयार है। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा नुकताच पालकमंत्री महोदय माननीय नामदार श्री संजय शकुंतला पांडुरंगजी शिरसाट
चिड़िया करती है बसेरा, ये भारत देश है मेरा। मंगलमय सुंदर वातावरणामध्ये आजची ही 26 संपूर्ण स्वतंत्र व प्रजासत्ताक गणराज्य असल्याचे जाहीर अनेक निरीक्षण या ठिकाणी करणार आहेत। एकूण 12 प्लॉट यामध्ये सहभाग कृषी, उद्योग, पणन, जलसंपदा या सर्वच क्षेत्रांमध्ये आणि म्हणून विश्वगुरु होण्याच्या मार्गावर असलेला भारत देश याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। पुन्हा एकदा मंचाकडे उपस्थित सर्व मान्यवर स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक बंधू भगिनी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि पत्रकार मित्रांनो, आपणा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे। आजच्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचा अंगीकार आपण केला आणि आपण प्रजासत्ताक राष्ट्र झालो। जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे। ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच सर्व हुतात्म्यांना, देशाच्या सीमेवर अहोरात्र संरक्षण देणाऱ्या सैनिकांना मी नम्रपणे अभिवादन करतो। त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत। मित्रांनो, असे हे त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपला प्रजासत्ताक आपण या देशाचे नागरिक म्हणून या लोकशाही मूल्याची जपणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। या जबाबदारी आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाडून निभावत असतो, यातूनच आपल्या लोकशाही बळकट करत असतो। या संविधानाचे महत्त्व आपण घरोघर पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत। आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो। आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे या राज्याचा समर्थपणे गाडा चालवतात। आपण पाहिलं असेल, गेल्या 1 वर्षभरामध्ये लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, इतर आंदोलनं असतील, या सर्व बाबी हाताळताना प्रशासनाची सुद्धा थोडी दक्षता झाली होती। परंतु त्यापूर्वी सुद्धा या सरकारने अनेक योजना या जिल्ह्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत। आपण पाहत असाल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आबालवृद्ध असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, या सर्वांना काही ना काही सहकार्य करण्याचं किंवा त्यांना त्यांच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे। मी असं मानतो, हे सरकार कोणतंही असो, परंतु ते निश्चितच या जनतेच्या सेवेसाठी काही ना काही आपलं योगदान देत असतं। आणि आताही या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी सुद्धा एक जबाबदारी आहे। आपण यावर्षी जिल्ह्याचा आराखडा जवळपास 1200 कोटीचा तयार केलेला आहे। या जिल्ह्याला एक आगळं वेगळं महत्व आहे। ही मराठवाड्याची उपराजधानी मानली जाते। या ठिकाणाहून अनेक घटना या महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रतिबिंबित होत असतात।
म्हणून सर्वात जास्त जबाबदारी या जिल्ह्याची आहे. या जिल्ह्याला वेगवेगळ्या पार्श्वभूमी आहे. अजंठा वेरूळसारख्या लेण्या या ठिकाणी आहे, नसवाडा आहे, नाथाचं प्रचंड स्थान आहे. या सर्व बाबी यांना सुद्धा डेव्हलप करण्यासाठी सरकारने भरघोस अशी मदत दिलेली आहे. या सर्वांची आकडेवारी जर आपल्यासमोर दिली तर आपल्याला सुद्धा याची जाणीव होईल की सरकार हे अत्यंत गतिमान पद्धतीने कारभार करतं. मी आपल्या सर्वांना एक विनंती करणार आहे. या शहरामध्ये राहत असताना जसं प्रशासनाची जबाबदारी आहे, राज्यकर्त्याची जबाबदारी आहे, त्याच पद्धतीने आपल्या सर्वांची सुद्धा जबाबदारी आहे. यातला कोणताही व्यक्ती या प्रगतीमध्ये जर त्याचा हातभार जर लागत असेल तर तो सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. मी पालकमंत्र्याच्या झाल्यानंतर त्यांच्या प्रशासनाला सुद्धा एक विनंती केलेली आहे. हा आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य कसा असेल, चांगले कामं त्याच्या हातून कशी घडतील आणि या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने कसं घेतलं जाईल हा माझा प्रयत्न राहणार आहे. म्हणून आपण या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करू. तुम्ही पाहत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा फार ढवळाने या क्रांती चौक मध्ये उभा. संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं काम हे या भागामध्ये सिडकोच्या भागामध्ये चाललं. भडकर घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम चाललं. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यांचं काम चाललं. या सर्व महामानवाला या शहरामध्ये स्थापित करण्याचं कारण एवढं आहे की आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. हे प्रेरणा देण्याचं काम निश्चित आपण सर्वजण करीत आहात. या शहरामध्ये या मधल्या काळामध्ये अनेक मोर्चे आंदोलन झाले, त्याचा परिणाम निश्चित आपल्या शहरावर झालेला आहे. आपलं शहर हे एखादी घटना या ठिकाणी जेव्हा घडते, एखादी दंगल होते किंवा एखादा मोर्चा निघतो, याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतो. म्हणून आपल्याला सुद्धा एक वेगळा सांगण्याची गरज नाही. या पोलीस दल असेल, प्रशासन असेल, यांना जो काही फ्रीडम ज्याला म्हणतात तो देण्याचा आपला प्रयत्न आहे. हे सरकार जेव्हा स्थापन झालं, मी कोण्या एका पक्षाचं समजत नाही, तर हे आपल्या सर्वांचा आपल्यासाठी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं सहकार्य त्या सरकारला अपेक्षित आहे. तुम्ही जे जे काही सहकार्य करा, निश्चित आपला हा महाराष्ट्र, आपला हा जिल्हा अग्रेसर बनत आहे. आज आपल्याला देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत भरीव असं योगदान या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे. महाराष्ट्र आज आपला 1 नंबर वर आहे आणि तो असाच राहावा हे आमच्या सर्वांची इच्छा आहे. दावोसमध्ये गेल्यानंतर जी काही गुंतवणूक या राज्यात आली, त्यातला बहुतेक गुंतवणूक ही आपली DMIC मध्ये आली. जवळपास 72,000 कोटीचा प्रकल्प या DMIC मध्ये येत आहे. म्हणून या शहराला एक वेगळं औद्योगिक शहर सुद्धा म्हणून ओळखलं जाणार. एक वेगळं शहर या ठिकाणी निश्चित निर्माण होईल. म्हणून या प्रगतीच्या रेसमध्ये आपणही त्यात सहभागी असाल, सहभागी व्हाल अशी मी आपल्याला सुद्धा विनंती करतो. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आयुक्ताला सांगेन, तुम्ही चिंता त्याची करू नका. कोणत्याही वाहनाची किंवा कोणत्याही गोष्टीची कमी पडता कामा नये. या येत्या 8 दिवसामध्ये त्यांना 20 स्कॉर्पिओ आम्ही घेतो आणि दरवर्षी त्यांना 20 स्कॉर्पिओ दिल्या पाहिजे. माझं पोलीस यंत्रणा, माझं दल जर हे सक्षम असलं तर या शहरामध्ये कोणाचीही वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. त्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी आहे, कॉर्पोरेशनचा आहे, जिल्हाधिकारी प्रशासन म्हणून त्यांचं काम करतातच आहे, परंतु कॉर्पोरेशनच्या कमिशनरचं काम सुद्धा तेवढाच महत्वाचं आहे. या शहरामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे, जो आपण दरवेळेला लोकांना तारीख देत असतो,
त्या तारखेचा कुठेतरी आता अंत झाला पाहिजे. म्हणून माझा एक प्रयत्न आहे, या एप्रिल पर्यंत या शहराला भरघोस असं पाणी वळालं पाहिजे. आणि तो प्रयत्न निश्चितच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. जिल्हा परिषद सीओ आहेत ज्यांच्या ग्रामीणची नाळ जोडलेली आहे, त्यांनाही विनंती आहे, आपल्याकडे या ग्रामीण भागामध्ये असलेले रुग्णालय असतील, इतर सेवा असतील, ते देण्याचा आपण निश्चित प्रयत्न करा. आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी बहुसंख्य संख्येने उपस्थित आहात. मी पाहिलं लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत या प्रजासत्ताक दिनाचा आनंद लुटण्यासाठी सर्वजण तुम्ही उपस्थित झालात. आमच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या सर्वांतर्फे आपल्या मी आभार मानतो. हा देश तुमचा आहे, हा महाराष्ट्र तुमचा आहे, हा जिल्हा तुमचा आहे, ही भूमी तुमची आहे. हे यासाठी तुमचा जो पहिला अधिकार आहे तो निश्चित तुम्ही चांगल्या प्रकारे बजवाल. माझ्यासाठी नाही, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या देशासाठी निश्चितच आम्ही अग्रेसर राहू अशी प्रतिज्ञा आपण कराल. पुन्हा एकदा आपल्याला या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर, माननीय राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली, गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल पोलीस पदक प्रदान करण्यात येत आहे. यानंतर सशस्त्र सेवा ध्वजदिन निधी संकलन वर्ष 2023-24 करिता आपल्या जिल्ह्यामध्ये ₹1,20,00,000 मात्र एवढा इष्टांक गाठण्यात आला होता. आणि म्हणून उत्कृष्ट निधी संकलनाप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनातर्फे सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त स्मृतिचिन्ह माननीय पालकमंत्री महोदयांनी माननीय श्री जिल्हाधिकारी दिलीप गावडेजी आणि माननीय श्री दिलीप स्वामी साहेब, विभागीय आयुक्त माननीय श्री दिलीप गावडेजी आणि जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीप स्वामी साहेब यांना प्रदान करावं अशी मी विनंती करतो. तसंच टपाली मतपेटी याबाबतही उत्कृष्ट पुरस्कार सन्मान देण्यात आलेला आहे. खूप खूप सर्वांचं अभिनंदन. यानंतर नसीर शेख पोलीस उपनिरीक्षक पोस्ट सिल्लेगाव छत्रपती संभाजीनगर यांनाही जीवन रक्षा पदक मिळालेलं आहे. श्री नजीर नासिर शेख पोलीस उपनिरीक्षक पोस्ट सिल्लेगाव यानंतरचं नाव वाचून ठेवते. पोलीस आयुक्त कार्यालयातील श्री दत्तू एकनाथ गायकवाड, माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय नामदार संदीपजी शिरसाट साहेब, पालकमंत्री महोदय. तयार झालं पाहिजे. हा पुरस्कार सन्मान आणि सत्कार आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त. यानंतरचं नाव वाचत आहे श्री तुकाराम रावसाहेब आव्हाळे, पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अंमलदार, जानेवारी 2025. माननीय राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांचे गुणवत्तापूर्वक सेवाबद्दल हे पोलीस पदक प्रदान करण्यात आलेले आहे. पुढचं नाव आहे माननीय शेख सलीम शेख गणी. शेख सलीम शेख गणी यांनाही हे माननीय राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येत आहे. पुढचं नाव आहे रामभाऊ संभाजी खंडागळे, पोलीस मुख्यालय PHQ, 2025. राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे पदक देण्यात येत आहे.
पुढचं नाव वाचून ठेवते. श्री संजय भास्कर चौबे यांनाही माननीय राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्लीकडनं गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे पदक प्रदान करण्यात येत आहे. हे आहेत संजय भास्कर चौबे. त्याचप्रमाणे दादासाहेब गोविंद पवार ग्रामीण, दादासाहेब गोविंद पवार ग्रामीण. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हे माननीय राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येत आहे. जीवनरक्षा पदक आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तिसरं नाव आहे संजीव सिंधू शिंदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी. संजीव सिंधू शिंदे. चौथं नाव आहे श्रीमती सरला पद्मराव देशमुख, अंगणवाडी सेविका. सरला पद्मराव देशमुख, अंगणवाडी सेविका. पुढचं नाव आहे श्रीमती सुनीता रामभाऊ पद्मे, अंगणवाडी सेविका. सुनीता रामभाऊ पद्मे. श्रीमती रामकृष्ण बारगळ, अंगणवाडी सेविका. श्रीमती संगीता भिवा जाधव, संगीता भिवा जाधव. डॉक्टर सुमैया सय्यद, वैद्यकीय अधिकारी. वैद्यकीय अधिकारी. यानंतर जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा सातारा वर्षा बापूराव देशमुख. वर्षा बापूराव देशमुख. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले याबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येत आहे. राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे. या आहेत वर्षा बापूराव देशमुख, जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा सातारा. यानंतर मुख्याध्यापक जिल्हा परिषद. त्यानंतर श्री रणसिंग समाधान अर्जुन. रणसिंग समाधान अर्जुन, ग्रामपंचायत देवारी सोयगाव. हर घर जल, हर घर जल यामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. पुढचं नाव वाचते आहे 4.0 अंतर्गत राज्यस्तरीय छत्रपती संभाजीनगर विभागातून 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळाल्याबद्दल हा सन्मान करण्यात येत आहे. 15 लाख. हा समाज कल्याण विभागाने तयार राहायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कुंभेफळ तालुका जिल्हा छत्रपती कुंभेफळ. माझी वसुंधरा गृहामध्ये या आहेत. त्यानंतर प्रीती गंगाधर वाघोले. प्रीती गंगाधर वाघोले, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात ही योजना त्यांना लाभ आहे. आणि अल्ताफ शेख सीमा नायक. तृतीय पंथीयांचे कल्याण योजना अल्ताफ शेख सीमा नायक. तृतीय पंथीयांचे कल्याण योजना देण्यात येत आहे, प्रदान करण्यात येत आहे. या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 12 प्लाटून 340 जवान सहभागी झालेले आहेत. परेड कमांडर श्री मयंक माधव, भारतीय पोलीस सेवा परिवीक्षाधीन अधिकारी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. सेकंड इन कमांड श्री प्रल्हाद राठोड, राखीव पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर शहर.
या ठिकाणी पहिला प्लाटून IRB ग्रुप 14 छत्रपती संभाजीनगर प्लाटून कमांडर श्री राजेश शेख आणि सेकंड इन कमांड दिलावर शहा. अतिशय दिमाखात असलेला हा तुरेधारी प्लाटून मंचासमोरून मानवंदना देऊन पास होताना बघतोय. दुसरा प्लाटून येत आहे छत्रपती संभाजीनगर पुरुष प्लाटून कमांडर श्री आत्माराम घोगे सेकंड इन कमांड मारुती खिल्लारे. एका तालात पडणारी ही पावलं आपण बघतोय. यानंतर प्लाटून क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर शहर पुरुष प्लाटून कमांडर श्री प्रताप साळवे सेकंड इन कमांड श्री सोपान नरळे. प्लाटून क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर पुरुष शहर प्लाटून कमांडर प्रताप साळवे आणि सेकंड इन कमांड श्री सोपान नरळे. यानंतर येत आहे महिलांचा सुंदर असा प्लाटून प्लाटून कमांडर पुष्पा बोचरे सेकंड इन कमांड मनीषा हिवराळे. महिलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर असा महिलांचा प्लाटून. यानंतर येत आहे महाराष्ट्र प्लाटून कमांडर प्रमोद कोरेकर सेकंड इन कमांड दीपक पाटील. महिला सुरक्षा बल या ठिकाणी आपण बघत होतो. यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बल प्रमोद कोरेकर दीपक पाटील. होमगार्ड पुरुष समादेशक अधिकारी एजाज शेख शेख जावेद. होमगार्ड पुरुष समादेशक अधिकारी एजाज शेख आणि शेख जावेद. यानंतर होमगार्ड महिला फलटण नायक श्री दगडू साठे आणि फलटण नायक सुभद्रा कुटे. होमगार्ड महिला प्लाटून आपल्या मंचासमोरून पास होताना आपण बघतोय श्री दगडू साठे आणि सुभद्रा कुटे. या शहराची वाहतूक व्यवस्था सांभाळणारे शहर वाहतूक शाखा प्लाटून कमांडर संजय राठोड. संजय राठोड आणि सेकंड इन कमांड हरिदास मैदाड. शहर वाहतूक शाखा अतिशय सुंदर प्लाटून मानवंदना देऊन मंचासमोरून पास होताना आपण बघत आहोत. यानंतर येत आहे राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा मुले प्लाटून कमांडर अभिषेक गावी सेकंड इन कमांड. क्या बात आहे. आदित्य राठोड सेकंड इन कमांड. मुलांचा हा राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय सुंदर प्लाटून मंचासमोरून पास होताना आपण बघतोय. राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा मुली व्हेरी नाईस. प्रतीक्षा पावरा महिलांचा हा प्लाटून मुलींचा राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा मुली प्रतीक्षा पावरा सेकंड इन कमांड स्नेहा पाडवी. जोरदार टाळ्या मुलींसाठी. यानंतर SPC स्टुडंट पोलीस कॅडेट केंद्रीय विद्यालय
मानवंदना देत आहेत. पोलीस शिपाई राजेश्वर हरकर आणि जवळपास घरफोडी, रॉबरी, चोरी, गंभीर गुन्हे यांनी उघडकीस आणलेले आहेत. यानंतर अर्नोडा वाहन क्विक रिस्पॉन्स टीम ज्याला म्हणतात, महादेव गायकवाड, आकाश तोंडिये, Y.E. चौधरी हे यामध्ये जवान धारीण आहेत. वज्र वाहन यानंतर आपल्या समोर येत आहे. पोलीस शिपाई चव्हाण आणि शिवराज खाकरे. सदर वाहन हे दंगल नियंत्रण करण्यासाठी वापरण्यात येते. यामध्ये 2 गॅस असेंब्लिंग असतात, अश्रुधूर, गॅस सेल, टायर दंगल नियंत्रणात आणले जाते. 10 जवान बसण्याची क्षमता यामध्ये आहे या वरुण वज्र वाहनमध्ये. यानंतर वरुण वाहन आपल्या समोर येत आहे. रमेश उगिले, विष्णू ढाकणे. रमेश उगिले, विष्णू ढाकणे या वाहनाचा वापर दंगल नियंत्रण मोठ्या प्रमाणावर मॉब जमा झाला असेल तर तो पसरवण्यात केला जातो. यानंतर अग्निशमन दल आपल्या समोर येत आहे. अग्निशमन दल यामध्ये WS पठाण, फायरमन बम्मे, फुले, निकाळजे, सूर्यवंशी, तुडे, मोहम्मद तशाच विविध ठिकाणी आग आणि इतर आपत्तींसाठी या वाहनाचा वापर केला जातो. संपूर्ण पथसंचलन इथे झालेलं आहे आणि आमंत्रित निमंत्रितांना शुभेच्छा भेट देण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय